आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। भारत पाकिस्तान लष्करी संघर्षात ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला। दोन्ही बाजूने ड्रोन हल्ले करण्यात आले। भारताने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले आणि ड्रोनमुळे युद्धाचं बदलतं स्वरूप आता समोर आले। पाहूयात। भारत पाकिस्तानातील संघर्षादरम्यान ड्रोन हल्ल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। पाकिस्तानने तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला। ड्रोनच्या माध्यमातून भारतीय लष्करी तळ आणि हवाई तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला खरा, पण भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचा निभाव लागला नाही। खरं तर एकेकाळी युद्धात शत्रूशी समोरासमोर लढणं म्हणजे पराक्रम मानला जात होता, पण आता काळ बदललाय। बदलत्या काळासोबत युद्धाचं स्वरूप आणि शस्त्रास्त्रही बदलली आहेत। समोरासमोर लढण्यापासून ते लढाऊ विमानांपर्यंतचा प्रवास आता आत्मघातकी ड्रोनपर्यंत येऊन पोहोचलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांच्या संवेदनशील एअरबेसवर हल्ला केला। त्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात आला। हेरोन मीडियम अल्टिट्यूड ड्रोन हे भारतीय सैन्याच्या ताफ्यातील अत्याधुनिक ड्रोन आहेत। सलग 52 तास उडण्याची क्षमता यात आहे। ते 35,000 फूट उंचीवर उडू शकतात। पाळत ठेवणं आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी याचा वापर केला जातो। सर्चर ड्रोनमध्ये 20,000 फूट उंचीवरून उडण्याची क्षमता आहे। हवेत सलग 18 तास उडण्यास सक्षम असलेल्या या ड्रोनच्या माध्यमातून रिअल टाइम व्हिडिओ आणि फोटो पाठवता येतात। तर हेरॉप आणि हार्पी ड्रोन हे अत्यंत घातक ड्रोन म्हणून ओळखले जातात। शत्रूच्या रडार प्रणालीवर हल्ला करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो। या ड्रोनवर शक्तिशाली बॉम्ब बसवून टार्गेटवर हल्ला केला जातो। 16 किलो वजनाचा बॉम्ब वाहण्याची क्षमता यात आहे। कामिकाझी ड्रोन म्हणूनही याची ओळख आहे। ते 1000 किलोमीटरपर्यंत ऑपरेट करता येतात, तर सलग 9 तास हवेत उडण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे। रशिया युक्रेन युद्धामध्ये रोजचे जवळपास 50,000 ड्रोन्स दोन्ही देशांच्याकडनं लॉन्च केले जातात। एवढे आपल्याकडे ड्रोन सध्या नाही आहेत, पण जेव्हा त्याची निर्मिती सुरू होईल त्यावेळेला आपल्या इकडे ड्रोन वॉरफेअर सुरू होईल। स्काय ट्रायकर हे आत्मघातकी ड्रोन आहे। 5 ते 10 किलो वजनाचा बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे। तसंच 100 किलोमीटरपर्यंत हे ऑपरेट करता येतं। शत्रूच्या रडारला चकवा देण्याची खासियत यामध्ये आहे। स्वाम ड्रोन हे भारतीय सैन्यातील एक महत्त्वाचं अस्त्र आहे। अनेक लहान लहान ड्रोन एकाच वेळी मदर ड्रोनच्या माध्यमातून ऑपरेट केले जातात। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं याच काही घातक ड्रोनचा वापर करून पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला। तसंच पाकिस्तानची महत्त्वाची तळं उद्ध्वस्त केली। हा लष्करी संघर्ष पाहता आगामी काळातील युद्धात ड्रोन हेच प्रमुख अस्त्र ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।